परळ आणि प्रभादेवीला जोडणारा एल्फिस्टन पूल उद्यापासून वाहतुकीसाठी बंद. वाहतूक कोंडी रोखण्यासाठी पोलिसांकडून आता पर्यायी मार्गाची व्यवस्था. नवीन पूल बांधण्यासाठी सुमारे 2 वर्षांचा काळ लागण्याची शक्यता. कृषी योजनांसाठी केंद्राकडून 2,314 कोटी मंजूर. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यंदा 407 कोटी रुपयांचा वाढीव निधी. राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण 319 कोटींचा निधी. बीडमध्ये डोक्यात दगड घालून जिवे मारण्याचा प्रयत्न. हल्ल्यानंतर आरोपी पसार. माजलगावच्या तेलगाव रोडवरची घटना. सीसीटीव्हीत कैद. जखमीवर सध्या उपचार सुरू. मानखुर्दमध्ये मेट्रोच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून मुलाचा मृत्यू. मृतदेह बाहेर काढला. कंत्राटदार आणि मॅनेजरवर कारवाई झाल्याची माहिती. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. ठाण्यामध्ये आज रात्री 12 वाजल्यापासून उद्या रात्री 12 वाजेपर्यंत पाणी बंद राहणार. तर जलवाहिनीच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी 24 तास पाणी पुरवठा बंद असणार. बीसीआयएलच्या 50 कोटी रुपयांच्या कर्जप्रकरणी मुंबईत ईडीमार्फत छापेमारी. मुंबईमध्ये 7 ठिकाणी ईडीचे छापे. मुंबईतील कंपनीला नियमबाह्य कर्ज दिल्याचाही आरोप. तर पुण्यातील कचरा व्यवस्थापन प्रकल्पापर्यंत फसवणुकीचे धागे दुरे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक कायदेशीरच. निवडणूक प्रक्रियेत कोणत्याही त्रुटी नाहीत. मतदार यादीसंदर्भात आरोप पूर्णपणे निराधार. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरण.